आपण खरं तर अंबरखान्याकडे जाणार होतो, पण मॅपमध्ये दाखवल्याप्रमाणे तबक उद्यानाच्या मागच्या बाजूला बाजीप्रभू बुरुज आणि दौलत बुरुज असे 2 बुरुज आहेत की जे सज्जाकोटीच्या रस्त्याने जातात. तर आता आपल्याला अंबरखान्याला खालच्या बाजूला जावं लागेल. तर आता या बाजूला फक्त त्या 2च गोष्टी राहिल्यात. तर मग मला वाटतं आपण त्या पाहूया. रायगड नाही, पन्हाळ्यावरचे जे रस्ते आहेत ना ते खूप क्लिष्ट आहेत, म्हणजे समजतच नाही कुठून कुठला रस्ता चालला आहे. चल निघूया आपण, कुठून कुठला रस्ता कुठे जातो आहे, काय होतो आहे. त्यामुळे या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला मॅपची मदत घ्यावी लागेल, गुगल मॅपची, ज्यामुळे तुम्हाला सोपं जाईल गोष्टी शोधणं. अर्थात मी तुम्हाला रस्ता जितका सोप्या पद्धतीने सांगता येईल तितका मी सांगतो आहे, पण तेवढं लक्षात ठेवा, ठीक आहे. हे बघा, पुन्हा एकदा सज्जाकोटीकडे आलो आपण, सरळ निघालो फक्त. आता आपल्याला डावीकडे वळायचं आहे आणि तबक उद्यानाच्या मागच्या बाजूला जायचं आहे, ठीक आहे. सज्जाकोटीचा हा रस्ता आहे, इथून आपण मगाशी गेलो होतो ती वास्तू पाहिला. आता सुरुवात केली त्याच्यामुळे आपण रूट नाही दाखवला, ठीक आहे. कुत्र्यांची फौज आहे, 1 2 3 4 5 6, ठीक आहे. राजाची झोपडी नावाचं मस्त जागा होती. हा इथे एक बुरुज लागतोय. खाली एक रस्ता गेलाय, ठीक आहे. मी एकदा ना मॅपवर कन्फर्म करतो की जागा नेमकी कुठली आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा व्हिडिओ सुरू करतो, ठीक आहे. चालेल मनीष. तर मॅप वगैरे पाहिला, आता तुम्हाला सुद्धा दाखवतो. या इथे जवळ थोडंसं. आता या ठिकाणी हा जो ट्रेक क्षितिजचा आहे, थांब उलट्या बाजूला इथे दिसतोय आता तुम्हाला? हां, दिसायला तर पाहिजे. इथे तबक उद्यानाच्या मागे बाजीप्रभू बुरुज म्हणजे हा जो दिसतोय तो, आणि दौलत बुरुज असा उल्लेख आहे, ठीक आहे. आता दौलत बुरुज, आता ही बघा, ही सज्जाकोटी आहे, ठीक आहे. आणि तबक उद्यानाच्या मागे हे बुरुज आहेत. सज्जाकोटीचा सरळ मार्ग या बुरुजांकडे आणतो आपल्याला. आता गुगल मॅपवर त्या दौलत बुरुजाला वारे बुरुज असं लिहिलेलं आहे, ठीक आहे. थोडं पुन्हा त्या बाजूला येऊ, इथे दिसेल तुम्हाला, ठीक आहे. वारे बुरुज. आणि आता आपण इकडे आहोत. कुठे आहोत? हा बघा, याला पन्हाळा व्ह्यू पॉईंटसुद्धा लिहिलं आहे, किंवा सनराईज पॉईंटसुद्धा नाही. सनराईज त्या बाजूला आहे, आपण जिथे आहोत त्या बुरुजाला पन्हाळा व्ह्यू पॉईंट लिहिलं आहे, ठीक आहे. आता बाजीप्रभू बुरुज असा कुठलाही ऐतिहासिक उल्लेख नाही आहे. त्या अर्थी याला बाजीप्रभू बुरुज म्हणायचा का, हा प्रश्न अनुत्तरित राहील. पण आता आलो बुरुज पाहूया, त्यानंतर इथे एक छान गोष्ट आहे. आणि आता मी जस्ट थोडंसं एक राऊंड मारून आलो, तर आणखीन खास गोष्ट तुम्हाला दाखवायची आहे. मशाल अडकवण्याची जागा, पण ती परिपूर्ण आहे. परिपूर्ण का म्हणतोय ते तिथे गेल्यावर कळेल. त्यामुळे आता पहिला बुरुज पाहूया. या धुक्याची चादर समोरच्या बाजूला पसरली आहे, त्यामुळे फार दूरवरचं तुम्हाला दिसत असेल की नाही मला कल्पना नाही. त्या बाजूला पावनगड दिसतोय आणि आपण ज्या बुरुजावर आहोत त्याला बाजीप्रभू असा उल्लेख ट्रेक क्षितिजच्या मॅपमध्ये. ही तटबंदी तुम्हाला दिसत असेल. आणि हा जो प्रकार आहे, आता हा बुजला आहे, कितपत बुजला आहे, याची खोली किती आहे माहीत नाही, पण मग कदाचित तोफ फिरवण्यासाठीची जागा असेल का, तर ती मला नाही वाटते. कारण एकतर हा सुटावलेला भाग आहे, हा पुढे तुटला आहे, हा बघा. बरं, समजा तोफ फिरवण्याचा भाग असता तर मध्यवर्ती कुठेतरी याची तोफ फिरवण्यासाठीची इथे कुठेतरी सोय असते की हे असा फिरतोय किंवा असा फिरतोय. तर तसं हे मध्यवर्ती कुठेही दिसत नाही. पण ठीक आहे, हा आपण अंदाज समजूया. इथून आता खाली उतरूया, ठीक आहे. आणि ती मागची जी गोष्ट आहे जी तुम्हाला दाखवायची ती दाखवणार. मी जे मशालीचं म्हटलं ना ते हे आहे.
पण तत्पूर्वी तिकडे जाऊया. आता तटबंदीमध्ये ह्या अशा पद्धतीची रचना का केली गेली आहे मला त्याचं ठोस कारण सांगता येणार नाही. मी स्वतः त्याचा अभ्यास करेन आणि माझी ठोस खात्री पटली त्याबद्दल तर मी तुम्हाला सांगेन. पण आपण जागा तरी किमान पाहून घेऊया. या बघा तुम्ही एखादा ही समोर सज्जा कोटी दिसते पण तिथे ना मला एक छोटी काहीतरी गोष्ट दिसते. या पुढे पुढे अरे बापरे नाही हे आयलं हे असेच दगड आहेत. मला थोडं असं ऑड वाटेवर तुळशी वृंदावन वगैरे का बनवलं आहे तो प्रश्न पडला होता. पण ठीक आहे म्हणजे त्या बाजूने दिसताना हे खडक असे एकत्र दिसत होते आता हे वेगवेगळे आहेत. तर चला आणायचे आलो आहे. तर ही समोर सज्जाकोटी आहे. इथून तुम्ही सरळ चालत हे बुरुज बघून मग तुम्ही मागे फिरू शकता. ठीक आहे तर एवढी गोष्ट आता एवढे एफर्ट्स घेऊन धावत आलात तर तेवढे बघून घेतलात लांबून तुम्हाला दिसलं नसतं. सज्जाकोटीला आलात तर हे दोन्ही बुरुज पाहून जा. आता ती मशाल खोचायची जागा दाखवतो. चला तटबंदीवरून ज्या जागेवरून आपण चालतो त्याला आपण लादणी म्हणतो. ठीक आहे हे बघा आता हा पाण्याचा पाट का बाहेर काढलाय मला त्याचा अंदाजच नाही आला. ठीक आहे पण त्याच्या बाजूला जी जागा दिसते मशालीची तर आतापर्यंत आपण असं बघत होतो की मशाल अडकवण्यासाठी फक्त ते कडं असायचं. पण ही जी खालची जागा ह्यावी दिली आहे तर त्यामुळे मला असं वाटतं की हे परिपूर्ण मशाल अडकवण्याचं मेकॅनिझम असू शकतं. आता ते कसं हात पुरेल का नाही. एक काम करा तुम्ही इथेच थांबा. ही बघा ही अशी मशाल याच्यामध्ये आत टाकली आणि ती खाली राहिली. म्हणजे खालचा जो भाग आहे माझा आवाज पोचतोय थोडं वर या. थोडं वर या या माझा आवाज कदाचित खालून तुमच्यापर्यंत पोहोचणार नाही. तर हे बघा वरून मशाल आत टाकली आणि खालच्या ज्या दगडाला आहे ती तिकडे अडकेल. तर मला असं वाटतं की मशालीसाठीची ही जी जागा आहे ती परिपूर्ण आहे असं मला वाटतं. आता हा जो पाण्याचा पाट काढला आहे त्याचं प्रयोजन या ठिकाणी काही कळत नाही. पण मग त्याचा अंदाज असा असू शकतो की मगाशी मी म्हटलं की हा गोलाकार काय तर समजा आपण पकडून चालू की चक्री तोफ ह्या ठिकाणी असेल तर हा बघा हा इथे बाग सगळा हा झाडाखाली गेला आहे. हा बघा हा पाय माझा जातो आहे खाली दिसला गेला. याचा अर्थ यात कदाचित तोफेचा जो जी गरमी तोफ डागल्यानंतर ती जी निर्माण होते तर मग त्याच्यासाठी म्हणून यात पाणी साठवत असतील का आणि मग काम झाल्यानंतर हे पाणी या पाटातून बाहेर येत असेल का. जर तुम्हाला काही कल्पना असेल तर या
स्ट्रक्चरबद्दल, या रचनेबद्दल तुमच्याकडे जर ठोस माहिती असेल तर कमेंटमध्ये जरूर कळवा. आपण ती कमेंट पिन करू जेणेकरून सगळ्यांना ती माहिती कळेल. ठीक आहे, मग आपण आता इथून निघूया. समोरच्या बाजूला जो दौलत बुरुज, दौलत आणि दौलती, ठीक आहे, हे 2 स्वतंत्र बुरुज असू शकतात. तर मग आणि गुगल मॅपनुसार वारे बुरुज असे 2 नावं आली आहेत त्याच्याबद्दल. तर आता तो जाऊन पाहूया, चला. आता हा पगडीसारखा आकार असलेला वारे बुरुज किंवा बाजीप्रभू बुरुज, सॉरी दौलत बुरुज, बाजीप्रभू तर मागचा होता, त्याच्याबद्दल ऐतिहासिक संदर्भ नाहीत. ठीक आहे, पाण्याचा पाट. आता हे कदाचित बुरुजावर पाणी राहू नये आणि बुरुजावर पाणी साचू नये म्हणून कदाचित हे प्रयोजन केलं असावं वरच्या बाजूला. ठीक आहे, तर आता इथून आपण थेट जातो आहे अंबरखान्याकडे जाऊया. आम्ही आता अंबरखान्याकडे जायला निघालो आहे, पण सज्जाकोटी ते अंबरखाना हा रस्ता थोडा आडवळणाचा आणि कन्फ्युजिंग आहे. त्यापेक्षा सोप्पं सांगतो, बाजीप्रभू देशपांडे चौकातून उजवीकडे जो रस्ता वर जातो, म्हणजे एक रस्ता जातो खाली अंधार बावडीकडे आणि जो उजवीकडे रस्ता वर जातो त्या रस्त्याने वर जायचं आणि पहिलाच उजवीकडचं वळण घ्यायचं, राईट टर्न मारायचा. काही अंतरावरच आपल्याला हे अंबरखाना लागतो. ठीक आहे, तर हे सोपं त्याचं वर्णन आहे. तर आता आपण चाललो अंबरखान्याकडे. जात असताना श्री अंबाबाईचं मंदिर लागतं आणि श्री ब्रह्मेश्वर मंदिर. या ठिकाणी श्री ब्रह्मेश्वर आहेत, या ठिकाणी श्रीदेवी अंबाबाई आहे. देवी अंबाबाई मंदिर पन्हाळा. ठीक आहे, तर म्हटलं सकाळची सुरुवात आज कुठल्या देवाचं म्हणजे स्मरण झालं नव्हतं, म्हणजे सुरुवात झाली नव्हती पाया पडून, तर त्यानिमित्ताने अंबाबाईचं दर्शन घेतलं आणि आता पुन्हा प्रवासाला बाहेर पडतो आहे. ठीक आहे, कारण काल कसं श्री विष्णू यांचं दर्शन झालं, त्याच्यानंतर आपण हरिहरेश्वर, श्रीदेव विष्णू, श्रीदेव शंकर आणि गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. नारळसुद्धा वाढवला. सुरुवात आपण महादेव आप्पाच्या डबऱ्यापासून केली होती. तर आजची सुरुवात अंबाबाईकडून. ठीक आहे, आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे ॲक्च्युली कंटिन्युटीसाठी मी साधारण तेच शर्ट वगैरे वापरतो. तर नाही तर तुम्ही म्हणाल की कालचं तेच होतं, आजचं पण तेच, असं कसं काय झालं, तर तसं काही नाही आहे. कारण काय की एक व्लॉग कंटिन्युटी राहतो. पण हां, प्रयत्न आणि काय होतं की भाग ठरवलेले नसतात की नेमकं कुठून सुरुवात करायची आहे, कशा पद्धतीने जायचं आहे. हां, रेखी केलेली असते, पण तो कुठे कट करायचा आहे हे ठरलेलं नसतं. मग त्याच्यामुळे गडबड होते. सो मग आम्ही प्रिफर करतो की ठीक आहे, एकच जो पेहराव आहे तो कंटिन्यू ठेवायचा, पण पुढे प्रयत्न करू की तो रेग्युलर बदलला जाईल, पण त्यानुसार नियोजन करावं लागेल. पण आता आपलीच माणसं आहेत म्हणून सांगून टाकलं. ठीक आहे, ते बघा अंबरखान्याला पोचलो आहे आपण. इथून आतमध्ये जायचं आहे. ठीक आहे, हा एक रस्ता इथून पण येतो, हा समोरून पण येतो. चला उतरूया, गाडी लावूया आणि अंबरखान्याच्या दिशेने आतमध्ये जाऊया. आणि थोडंसं जरा रंग बदलला आहे बघा बऱ्यापैकी. मी डार्क ब्ल्यू माझा आवडता रंग आहे, इवन मरूनसुद्धा, तर ते मी प्रेफर करत असतो. आणि बऱ्याच लोकांचे कमेंटसुद्धा आले आहेत की दादा निळा शर्ट छान वाटतो तो. त्याच्यामुळे
आमच्यासारख्या विठ्ठलाच्या रंगाच्या माणसांना डार्क कलर उन्हामध्ये चांगले वाटतात. जर लाईट कलर घातले तर आम्ही पाषाणासारखे दिसतो. तर असे डार्क कलर घातले तर किमान थोडा तरी उजेड पडतो. हा बघा पडला आहे की नाही उजेड, तेवढंच आपलं सुख. रंगात काय ठेवलं आहे पण तरी पण आपलं. चला आता आपण आलो आहे अंबरखाना पाहायला. आणि इथे पन्हाळ्याबद्दल ही सगळी माहिती दिलेली आहे जी कॉमन आहे. ठीक आहे, तर आता सुरू करूया अंबरखाना पाहायला. माझ्या मागे जी जागा दिसते ती नीट पाहून घ्या. ती कदाचित रात्री तुमच्या स्वप्नात येऊ शकते. त्या जागेकडे जाण्यापूर्वी तुमच्या मागे पहा. ही आहे अंबरखाण्यातली गंगा कोठी. अंबरखाना म्हणजे धान्य कोठार नाही, तर अंबरखाना हा एक भाग आहे. त्या भागाच्या आतमध्ये ही धान्य कोठार आहे. मागच्या जागेबद्दल मी सांगतो, तो सस्पेन्स तसाच राहू द्या, कारण ती बघते ती आहे जखीण तेली, म्हणजे गंगा तेलीची बायको जखीण तेली. हिचा तिथे नरबळी दिला होता आणि तिच्या स्मरणार्थ तो दगड आहे, तो पाहूया चला. थोडं अलीकडेच थांबूया आणि तिचा जो उल्लेख आहे तो वाचूया. बालेकिल्ल्याच्या संरक्षक तटाला एक विरगळ असून ती विरगळ जखुबाई तेलिनीचा विरगळ संबोधला जातो. या तेलिनीच्या नरबळीबाबतची एक सनद मेजर ग्रॅहम याला सापडली होती आणि त्याची माहिती जी आहे ती तळटीप क्रमांक 59 दिलेली आहे. त्या 59 आपण जाऊया. भीतीनं थरखा फुटेल. घाबरत नाही ना? ठीक आहे, तर त्याची माहिती अशी आहे, ती सनद अशी आहे की 18व्या शतकाच्या सुरुवातीला अंबरखान्याचा तट वरच्यावर पडू लागला आणि खूप प्रयत्न करूनही त्यावर काही इलाज चालेना. तेव्हा अधिकाऱ्यांनी त्यावेळी रूढ असलेल्या पद्धतीप्रमाणे तटाला जिवंत बळी देण्याचं ठरवलं. पण बळी जायला सहजासहजी कोणी का तयार होईल? एखाद्या गांजलेल्या माणसाला मोठी लालूच देऊन त्याला हे दिव्य करायला तयार करणं हा एक भाग होता. तेव्हा सुभेदार यशवंतराव शिंदे अशा माणसाच्या शोधार्थ असता त्यांच्या डोळ्यापुढे गंगाशेठ तेली हा स्थानिक इसम उभा राहिला. प्रपंच मोठा आणि उत्पन्न कमी, यामुळे म्हातारा अतिशय गांजला असून त्याचा थोरला मुलगा सीतशेठ हा परागंदा होऊन दूरदेशी निघून गेला होता. त्यावेळी त्याची तरुण बायको जखीन ही दिवसात म्हणजे गरोदर असून तिचा जो हाल होता, म्हणजे तिला जो त्रास होता त्याला मुळीच सीमा नव्हती, म्हणजे ऑलरेडी ती त्रासात होती. मग या यशवंतराव शिंदेनी यांच्या घरामध्ये खडा टाकला की बाबा तुमच्या घरातून कोणी जाईल का? तर मग गंगाशेठनं काय केलं, गंगाशेठनं अर्थात त्यांना लालूच दिलं गेलं की बरंच धनदौलत मिळेल आणि ऑलरेडी ते या सगळ्या परिस्थितीने गांजलेले होते. ठीक आहे, त्याच्यामुळे मग त्याने हा विषय आपल्या बायकोकडे काढला की बाबा काय करते, तुला जमेल का? तर तिनं तो होकार दिला, पण तिने एक अट ठेवली आहे सगळ्यांसमोर की माझ्या पोटी पहिलं जे काही मूल असेल त्याचा जन्म होते, त्याचं तोंड पाहिल्यानंतरच मी स्वतःला त्यामध्ये जिवंत गाडून घेईन. नरबळी म्हणजे काय की जिवंत त्या तटामध्ये गाडणं. आता तिच्यासाठी 7.5 मीटर खोली जी होती ती 7.5 मीटर खोली होती, ज्या तिच्यासाठी जे तट बांधला होता या तटाच्या मध्येच, म्हणजे कदाचित त्याच्या खाली असू शकतं ते. आणि त्याची लांबी रुंदी प्रत्येकी 1.8 मीटर होती आणि त्या खोलीला 1.8 मीटर रुंदीचा एक झाकणवजा दरवाजा होता. मग ज्यावेळी ही जखीन बाळंतीण झाली त्याच्यानंतर तिला मुलगा झाला. तिनं स्वतःच्या मुलाचं हे पाहिलं, पुत्रमुख पाहिलं आणि मग इकडच्या तटाच्या सरसुभेदाराला सूचना केली की तुम्ही आता दरवाजा बंद करा. आणि मग लगेचच दरवाजा बंद केला गेला आणि जखीन तिच्या बाळासोबत आत गाडली गेली.
आणि ही जी कथा आहे ती ग्रॅहमच्या पुस्तकातून याचा संदर्भ मिळालेला आहे. म्हणजे जे म्हटलं जातं की कहा राजा भोज और कहा गंगू तेली, म्हणजे आपल्या बायकोचा बळी देणारा गंगू तेली कुठे आणि कुठे राजा भोज, असं ते साधारण त्याचं अर्थ त्या ह्याचं सांगितलं जातं. तर ती नरबळी दिलेली जागा ही आहे. आता ही नरबळी दिलेली जागा आपण पाहिली. आता याच्या मागे आपण अंबरखाण्याच्या आतमध्ये असलेल्या गंगा, यमुना आणि सरस्वती या धान्याच्या कोठारं ही जी आहेत ती पाहून घेऊया. त्याचे पण काही संदर्भ आहेत ते आपण आतमध्ये जाऊन पाहूया. चला, हे मागे बघा तरुण उभे आहेत. काय रे, अरे पळू नका. काय कुठे आहेत, कुठल्या आहेत? बांबोडे. कुठे आलं? मलकापूर बांबोडे. अच्छा, मलकापुरातून आलात. ओके. कुठे कॉलेजचे की कॉलेज? म्हणजे व्हिडिओ दिसेल आलास, घरात सांगून आलात ना? हां, मग ठीक आहे. काय सहज भटकंती की नाही असं यायचं म्हणून आलो. नाही, फिरण्यासाठी. गुड, चला चालेल. तीन कोठ्या आहेत. ही गंगा कोठी, ही यमुना कोठी, ती सरस्वती कोठी. ठीक आहे. आपण आता त्या बाजूला बसलो होतो समोर, तिथे आहे जखिणीचं नरबळी दिलेली जागा. आता आपण काय करतो आहे, आल्यापासून ते फलक छान पद्धतीने तुम्हाला वाचून दाखवतो. तर ती आपण प्रथा आता पाहूया. आणि मग तिन्ही हे असं एकच वगैरे दाखवणार कोठी वगैरे नाही, की बाबा एकच बघा मग तशाच त्या दोन वगैरे नाही, तिन्ही बघूया आपण छान पद्धतीने. या आता इथे लिहिलं आहे अंबारखाना. ठीक आहे, मराठीत अंबारखाना लिहिलं आहे, हिंदीत अंबरखाना लिहिलं आहे. ओके. गडावरील धान्य साठवणीसाठी अंबारखाना असून त्यात गंगा, यमुना आणि सरस्वती अशी 3 कोठारं आहेत. त्यापैकी गंगा कोठी सर्वात मोठी असून कोठीच्या छतावर जाण्यासाठी दोन्ही बाजूनी पायऱ्या आहेत. अंतर्भागात स्तंभांनी विभागलेले 16 उपविभाग असून त्याच्या छताला भोके ठेवली आहेत. ती आपण पाहूया. पूर्वेकडील प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस घुमटाकार छताचा सज्जा असून त्यावर चुनेगच्ची सजावट आहे, की जी तुम्हाला ती समोर दिसते. हां, आता ती वरून जी भोकं ठेवली आहेत किंवा छिद्र ठेवली आहेत ती आपण आत जाऊन पाहूया. आणि जी 16 उपविभाग आहेत तेही आतमध्ये पाहूया. ती झाली की मग यमुना पाहूया आणि मग सरस्वती पाहूया. या आता गंगा कोठीची तांत्रिक माहिती जर समजून घ्यायची असेल तर या धान्य कोठाराचं क्षेत्रफळ 948 चौरस मीटर असून उंची 10.5 मीटर आहे. 1 मीटर म्हणजे साधारण 3 फूट आपण पकडतो, म्हणजे जवळपास 30 फूट याची उंची आहे. ही इमारत भव्य व भक्कम असून तिला 2 दरवाजे आहेत, 1 आणि 2. ॲक्च्युली तो त्या बाजूने तिसरा पण आहे. आणि कमानीची गच्ची असून तिथे जाण्यासाठी दोन्ही बाजूला दगडी जिने आहेत. दोन्ही बाजूला मगाशी ही बाजूला आपण पाहिलं आणि तिथून आता आपण वरसुद्धा जाणार आहोत. ठीक आहे. या आता 2 गोष्टी आहेत की एकतर ह्या तिन्ही कोठारांची धान्य साठवण्याची क्षमता ही 25,000 खंडी आहे आणि एक खंडी म्हणजे जवळपास 800 किलो, म्हणजे 25,000 गुणिले 800 जवळपास 2 कोटी किलो एवढी ह्या तिन्ही कोठारांची क्षमता आहे. बरं, आता 2 प्रकार सांगितले जातात त्याच्यामध्ये, की थोडं आतमध्ये म्हणजे तुम्हाला कळेल. खरं तर मला ह्या जागेवर तुम्हाला ते सांगायचं होतं की पहिल्या प्रकारामध्ये असं सांगितलं जातं की सामान तुमचं जे काही यामध्ये आता काय काय साठवलं जायचं, तर भात असेल, वरी असेल आणि भात म्हणजे तांदूळ आणि नाचणी. ठीक आहे. हे बघा, पूर्वी या कोठ्यांमध्ये मुख्यतः वरी, नाचणी व भात हे धान्य संग्रह करून ठेवीत असत. त्यात किमान 25,000 खंडीत धान्य मावत असे. त्यामुळे 12,000 फौजेला 2 वर्ष पुरेल इतका साठा या ठिकाणी केला जायचा. आणि भारतात आजही अशा पद्धतीनं कोठारं पाहायला मिळतात. आता इथे बघा काय दिलं आहे. वरच्या बाजूला असलेल्या भोकातून आत धान्य उतले जात असे, म्हणजे सरसकट धान्य आत टाकलं जायचं वरच्या बाजूने. म्हणजे आलं, साठा चढवला, वरती नेला की तो वरतून खाली टाकला आणि मग तो या बाजूने असा खिचून काढला जायचा. म्हणजे एक काठी आत टाकली जायची आणि त्यातून असं जेवढा पाहिजे तेवढा घेतला आणि मग तो वापरायला नेला. ही एक पद्धत. ठीक आहे. या हा बघा, इथून तो लोट सगळा असा 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 एक 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 करत तो आतमध्ये जायचा. आता मला असं वाटतं की
वरून वगैरे एवढं किती म्हणजे किती तो तांदूळ म्हणजे या खोलीत तांदूळच तांदूळ असेल तर तो असा कसा काय ठेवला जाईल, गोणी बिनीमध्ये टाकून त्याचा साठा केला जाईल ना. तर त्याबद्दल मी थोडा साशंक आहे. तर तुम्हाला जर त्याबद्दल काय माहिती असेल तर ती जरूर कळवा. हे बघा वरती जी छिद्र म्हटली होती ती दिली आहेत. 1 आहे 2 3. बरं हे 16 उपविभाग जे आहेत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 13 14 15 16 बरोबर. म्हणजे हे असे 8 आहेत आणि याच्यामध्ये 2 असे. आता ते जे छिद्र आहे ते बुजवलेलं आहे. म्हणजे मग ते 16 उपविभाग जे आपण मगाशी सांगितले ते आपण इकडे पाहिले. ठीक आहे. आता ह्या पद्धतीच्या सगळ्या गोष्टी पाहिल्या. आता आपण त्याच्या छतावर जाऊया चला. पहिल्या 2 पायऱ्या तुटल्यात त्यामुळे जपून जरा. हा जरा प्रकार रिस्कीच वाटतोय. पण त्या वरच्या गच्चीवर जायला कुठून रस्ता असेल मग. चला थोडं आतून चला. हे जरा स्लिपरी आहे. या आजच्यावरती एवढं धाडस पुरे. हे इथे तुम्हाला फार सोपं वाटतंय पण हे सोपं नाही. हा स्लोप आहे. इथून घसरलात ना डायरेक्ट कार्यक्रम. नाहीतर मग रोडवर जाणे कोल्हापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल अशी बातमी आहे. त्यामुळे गपचूप निघूया. हा भाग पूर्ण जातो वाटतं. कुठला इकडे बघा जरा. हे इथे आता जायला मनीषने सांगितलं हां. त्यामुळे ही जबाबदारी मनीषची असेल. मी उतरत होतो गपचूप. तर हे किमान हे तर तुम्हाला बघता येईल हे कशा पद्धतीने. हे इंटॅक्ट आहे. चांगलं आहे. चांगल्या अवस्थेत आहे. ही पण संपलं आहे. मग त्या गच्चीवर जायचं कसं. त्या वरच्या कुठून वाटत दिसत नाही. या पुढे चला उतरू खाली आणि आपण यमुना आणि आपली सरस्वती कोठी पाहूया. चला. पायरच नाही. ते जे दोन्ही बाजूला सांगितलं होतं ना तर या दुसऱ्या बाजूच्या पायऱ्या. आपण आता प्रवेश करतोय यमुना कोठीमध्ये. यमुना कोठी 45.6 मीटर लांब, 12 मीटर रुंद आणि 5.4 मीटर उंच आहे. हे बघा याची छिद्र वरून बंद करून ठेवलेत. म्हणजे पाहिजे तेव्हा उघडा, पाहिजे तेव्हा बंद करा. एक छान गोष्ट होणार आहे. या
वरून धान्य ओतलं जायचं हे कितपत खरं आहे मला माहीत नाही, असेलही खरं 100%. पण गोण्या मात्र ह्या अशा ठेवल्या जाऊ शकतात. हे बघ, ठीक आहे. सिंधू कोठी, याला सरस्वती कोटीसुद्धा म्हटलं जातं. याची लांबी 26 मीटर आहे, 26. त्याच्यानंतर रुंदी 10 मीटर आहे, म्हणजे 30 फूट आहे. आणि उंची 9 त्रिक 27 फूट आहे. ठीक आहे. तर आता अंबरखान्यामधील तिन्ही कोठ्या आपल्या पाहून झाल्यात. जखिणीचं स्थान आपण पाहिलं आणि आता आपण महाराजांच्या राजवाड्याचे अवशेष, म्हणजे जो महाराजांनी राजवाडा बांधून घेतला तो याच भागात बांधून घेतला, तर त्याचे अवशेष पाहूया. आणि त्याच्या मागे एक महादेवाचं मंदिर आहे, तर तेही पाहूया. हे बघा, तुमच्या गंगाकोटीच्या समोरून एक वाट अशी क्रॉस चालली आहे. ठीक आहे. तर त्या वाटेवर कुठेतरी अवशेष आहेत, तर जाऊन आपण पाहूया, शोधूया. आणि तिथेच कुठेतरी महादेव मंदिर आहे. मी पण थोडंसं आता गोंधळलो आहे की ते तिकडेच आहे का, पण जाऊन पाहूया एकदा. चला, एकत्रच पाहूया. हे टाकं असू शकतं का, काय वाटतं तुम्हाला? त्या बाजूला हे तर आत्ताचं कुठलं तरी घर वाटतंय. हे बघ, प्रॉपर पायऱ्यात. थोड्या उद्ध्वस्त झाल्या आहेत, पण ह्या पायऱ्या होत्या इतकं तर 100%. नादच खोळा. कोळी. हे बघा, कोळ्याचं घर बघा, दिसतंय काय? आहे, प्रॉपर कोळ्याचं घर आहे. दिसत असेल का नाही तुम्हाला माहीत नाही, मी अजून तुम्हाला जवळून दाखवतो. हे बघा, त्याला आपण नको धक्का लावायला, मी खाली बसतो थोडं. हे आहे वर, मस्त तलाव आहे. चला निघूया. हे तलाव लागलं. जितकं लोकेशन आम्हाला माहीत होतं त्यानुसार या तलावाच्या समोरचा जो डोंगर किंवा थोडीशी टेकडी आहे त्याच्यावर महाराजांचा राजवाडा होता, जो पूर्णतः उद्ध्वस्त झालेला आहे. आता इथे कुठेही तसे अवशेष पाहायला मिळत नाहीत. एक पुढे गेल्यानंतर काही थोडंसं चौतरे वगैरे आहेत. बाकी आता हा सगळा प्रकार इथेच होता का याबद्दल मीही खात्रीलायक नाही सांगू शकत. पण याच्या पुढे कृष्णेश्वर मंदिर आहे की मी तुम्हाला सज्जा कोटीवर म्हटलं होतं. सज्जा कोटीला मी तुम्हाला काय म्हटलं होतं की 2 ठिकाणी महाराजांच्या भेटी झाल्या.
भेट झाली असण्याची शक्यता आहे, जी म्हणजे शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांची जी एकत्रित पितापुत्रांची भेट झाली ती 2 ठिकाणी जी गडावर झाली ती त्याची शक्यता 2 होत्या, एक सज्जाकोटी आणि दुसरं कृष्णेश्वरमध्ये. तर आता तिकडे आपण चाललेलो आहोत. तर आता हा राजवाडा, कारण बघा पाण्याची सोय अगदी जवळ आहे, धान्य कोठारं जवळ आहेत आणि तटबंदी आहे अंबरखाण्याला, बालेकिल्ल्याची सर्वोच्च जागा आहे, जवळच थोडं वर गेल्यानंतर सज्जाकोटी आहे. तर त्या दृष्टिकोनातून असं वाटतं की कदाचित महाराजांचा राजवाडा इथे असण्याची शक्यता नाकारता येत नाही. ठीक आहे. हा बघा, हा जो भाग दिसतोय बघा, हा बघा तुमच्या खालच्या त्यामुळे कदाचित इथे वाड्याचे अवशेष असू शकतात, कारण मागेच कृष्णेश्वराचं मंदिर आहे, म्हणजे सकाळी उठल्यानंतर त्याचं दर्शन घेण्याच्या दृष्टिकोनातून. छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज पन्हाळा. अरे यार काय हालत आहे बघा या इमारतीची, म्हणजे अक्षरशः खितपत पडून आहे. पन्हाळ्यासारख्या ठिकाणी जर वास्तू आहे, हे बघा मी तुम्हाला म्हटलं होतं ना की ती शक्यता जी संभाजीराजे यांनी पत्नी येसूबाई व कन्या यांच्यासह दिलेर खानाच्या तावडीतून सुटून पन्हाळगड गाठले. तारीख होती 4 डिसेंबर 1679. छत्रपती शिवाजीराजांना ही बातमी रायगडावर कळाली. आपल्या पोटचा गोळा शंभू पन्हाळगडावर आहे हे लक्षात येताच महाराजांनी म्हणजे छत्रपती शिवरायांनी पन्हाळगड गाठला. पितापुत्रांची ही अखेरची भेट याच पवित्र कृष्णेश्वर लिंग या मंदिरात झाली, म्हणजे आपल्या मागे जे मंदिर आहे. संभाजीराजे व राजाराम महाराजांना प्रदेशाची विभागणी याच पवित्र ठिकाणी श्री शंभू महादेवास साक्ष ठेवून झाली. या भेटीनंतर अवघ्या 4 महिन्यातच रयतेचा राजा छत्रपती शिवराय मृत्यूचं बोट धरून निघून गेले. या महादेव मंदिरातील पिंडीसाठी वापरण्यात येणारा शाळीग्राम एका विशिष्ट प्रकारचा आहे. तापमानामध्ये ज्या प्रकारे बदल होईल त्याप्रमाणे शाळीग्रामचा रंग बदलतो. आपण तो शाळीग्राम जाऊन पाहूया. रंग बदलणारी पिंड अशी ही ओळख या शंभू महादेवाची आहे. या पवित्र ठिकाणी आपण आहोत आणि नतमस्तक होणं हेच आपल्या हाती आहे. चला. श्रीपाद कदमदादा आहेत, पन्हाळ्याचेच रहिवाशी आहेत आणि स्वेच्छेनं येऊन शंभू महादेवाची सेवा करणं, स्वच्छता करणं, साफसफाई करणं ह्या सगळ्या गोष्टी ते नित्यनेमाने करत असतात. सो छान वाटलं दादा. शंभू महादेवाच्या मंदिराच्या या प्रांगणामध्ये बसलो आहे. माहीत नाही पण इतर जागेपेक्षा या जागेची थोडीशी ताकद वेगळी वाटते, शांत वाटते. म्हणजे अनेकदा तुम्हाला एका ठिकाणी गेल्यावर एक मनस्वी आनंद मिळतो, एक शांतता मिळते. ती शांतता इथे जाणवते.
पण मग आजच्या भागाची सांगता याहून उत्तम ठिकाण असूच शकत नाही, कारण इथे आल्यानंतर आता ती भेट मी त्याचं स्मरण किंवा ते थोडं इमॅजिन करणं, कल्पना करणं त्याची, की कशा पद्धतीनं छत्रपती शिवराय आणि छत्रपती संभाजी महाराज, त्यावेळी राजपुत्र संभाजी यांची भेट कशी झाली असेल, गळाभेट झाली असेल, म्हणजे महाराजांना लांबून पाहूनच संभाजी महाराज धावत पळत आले असतील का, म्हणजे ते जर साल पाहिलं, आपण मगाशी काय साल सांगितलं, 1679, बरोबर आहे. म्हणजे 89ला महाराज गेले. 10 वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण महाराजांचं, म्हणजे संभाजी महाराजांचं वय असेल 22 वर्ष. 22 वर्ष वयाचं तुम्ही आम्ही विचार करा की 22व्या वर्षी आपण काय केलं असतं. मनामध्ये घालमेल सुरू आहे, अंतर्गत कलह सुरू आहे, संघर्ष सुरू आहे, अष्टप्रधान मंडळातली काही महत्त्वाची माणसं विरोधात आहेत, काही माणसं खंबीरपणे सोबतसुद्धा आहेत, आणि त्या सगळ्यामध्ये एका चक्रवर्ती राजाची आणि राजपुत्राची नाही, तर एका ममत्व असलेल्या वडिलांची आणि कधीच त्या प्रमाणात आई किंवा वडिलांचा सहवास न लाभलेल्या मुलाची ती भेट असेल, आणि काय उत्तम पद्धतीनं ती झाली असेल. कदाचित 2-4 मिनटं त्यांनी एकमेकांना सोडलंही नसेल, एकमेकांच्या डोळ्यात पाहिलं असेल, दोघांच्याही डोळ्यांमध्ये अश्रू ओघळले असतील. खूप छान असेल ती भेट. आम्ही कधी आलात समजा या ठिकाणी तर किमान एक 5-10 मिनटं बसा, ते अनुभवा. खूप छान वाईब देणारी जागा आहे. तर या भागाची आपण सांगता करूया खूप छान नोटवर, खूप छान भेटीच्या स्मरणार्थ. अर्थात काही महिन्यानंतर महाराजांचं देहावसन झालं, पण ठीक आहे, आपण या क्षणी हा क्षण जास्त सेलिब्रेट करूया त्यांच्या भेटीचा. हा भाग थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवशंभू.